घाटकोपरमध्ये मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे गेलेले आहेत। मुलुंडमधली जी दुर्घटना घडलेली आहे ती अगदी ताजी असतानाच मेट्रोच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। घाटकोपरमधील एलबीएस रोडवरील मेट्रो स्टेशनच्या खांबाला तडे गेले। ही दृश्य आपण बघतोय त्याची वाहन चालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। मेट्रो 4च्या सगळ्या बांधकामाची तपासणी व्हावी, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे पालिका प्रशासनाचे सुद्धा आदेश आहेत। मुंबई महापालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने ऍक्शन घेण्यासंदर्भातलं पत्र सुद्धा दिलं गेलंय। प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेत, ते आपल्याला या संदर्भात आणखी तपशील देतील। मनोज, आत्ताची ही जी परिस्थिती आहे त्याची अजूनही दखल घेतली गेलेली नाहीये का? त्याची दुरुस्ती झाली नाहीये का? अगदी बरोबर आहे। घाटकोपरमध्ये सिटी मॉल आहे, त्या ठिकाणी हा मेट्रोचं काम चालू आहे आणि त्याला तडे गेल्याचं पाहण्यात आलेलं आहे। एक सुज्ञ नागरिक आहे, त्यांनी याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला होता आणि त्यानंतर मात्र मुंबई महापालिकेच्या वतीनं याचं ऑडिट करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। याचे तसे आदेश देण्यात आलेले आहे आणि MMRDA आता या संदर्भात काय पाऊल उचलते यावर हे पाहणं महत्वाचं आहे। हे काम सुरू असताना जर अशा प्रकारचे तडे जात असतील तर अजून मेट्रो सुरू झाली नाहीये आणि सुरू झाल्यावर जर अशा प्रकारे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी मुलुंडमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती। त्यानंतर मात्र मुंबई महापालिकेनं या संदर्भात जे ठेकेदार आहेत त्यांना मात्र सांगितलेलं आहे, त्याचबरोबर MMRDA सुद्धा सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे तडे गेलेले आहेत, कुठे कुठे गेलेले आहेत या संदर्भात सगळी पाहणी करण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। आता काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। जी मनोज, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। घाटकोपरमधली ही दृश्य सुद्धा आपण बघतोय। सध्या वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण मेट्रो 4च्या खांबाला मोठे तडे गेलेले आहेत।